बघितलं सगळं रील्स बघितलं. काय काय बोललास माझ्याबद्दल? अच्छा जाऊ दे सर, जुन्या गोष्टी आहेत. काय जुन्या गोष्टींवर माती टाका. टाकले. वही वो रिंग क्या है तेरे हाथ में जो है वो? ऐसी फैंसी रिंग है. हाँ थोड़ा पास पकड़ माइक. हाँ थोड़ा वो लग रहा है ना, सलमान का जो ब्रेसलेट है वही टाइप का लग रहा है. हाँ उसका ही आधा लेके आई हूँ. फार्म हाउस पे गई थी क्या? आधा जैकलीन के पास है. तो वो जो जोक्स जो आपने मारे हैं मेरे ऊपर बाहर की दुनिया में, अगर मेरा नाम सही या गलत इस्तेमाल करके आप अपनी रोजी रोटी कमा रहे हो तो आई एम वेरी हैप्पी फॉर यू. सो आई एम नॉट अपसेट with whatever you guys do. Kapil Sharma and we do Krishna and all these Keku and all. They do comedy. They do fantastic comedy. But they don't do this kind of comedy. Whatever you guys need to say on me, say. If it is helping you, if it's benefiting you, it's taking your name ahead, do it. नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आता बिग बॉसचा नवीन पर्व सुरू झालेला आहे, बिग बॉस हिंदी मधला. आणि मी एरवी तो काही पर्व फॉलो नाही करत एवढा हिंदी, तर मी बराच काळ झाला हिंदी बिग बॉस सीझन कुठलेही बघितलेच नाही आहेत. बट यावेळेला आपला मराठमोळा भाऊ प्रणित मोरे तिकडे असल्यामुळे मी इन्स्टावर आणि फेसबुकवर जे जे बिग बॉसचे रील्स येतील ते बघत असतो. आणि खूप छान वाटतंय ज्या प्रकारे तो खेळतोय, ज्या प्रकारे हसत खेळत तो त्याची जी स्टँडअप कॉमेडियनची इमेज आहे तीच तो तिकडे अजून मेंटेन करतोय. आणि ज्या प्रकारे, ज्या आरामात, ज्या सहजतेने तो त्याच्यात वावरतोय बिग बॉसच्या त्या घरामध्ये, ते बघून खरंच खूप अभिमान वाटला मला त्याचा. आणि जेव्हा मला पहिल्या दिवशी कळलं होतं की प्रणित या बिग बॉसच्या घरात जाणार आहे, तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की, कारण त्याचे स्टँडअपचे बरेचसे असे फेसबुक आणि इन्स्टावरच मी हे रील्स बघितलेत. आणि तेव्हा मला बरेच वेळा वाटायचं की जेव्हा केव्हा सलमानने हे समजा रील्स बघितले किंवा बिग बॉस वाले मुद्दाम त्याला दाखवतील आणि एक दिवस चावडीवर, मतलब आपल्या मराठमोळ्या बिग बॉसच्या भाषेत म्हणायचं झालं तर चावडीवर सलमान खान जे आहे ते प्रणितला घेणारच आहेत, चांगली त्यांची शाळा घेणार आहेत. बट ज्या प्रकारे सलमान खाननी ते हँडल केलं ते सिच्युएशन, कारण प्रणितचे बरेचसे जोक्स, म्हणजे एक तर सलमान खानचं ते शिकारीचं प्रकरण असेल ते, किंवा गाडीने उडवण्याचं प्रकरण असेल ते, किंवा फार्म हाऊसवर आणि तिकडच्या मुलींवर, तिकडच्या अभिनेत्रींवर सगळ्या पर्सनल कमेंट्स प्रणितने केलेल्या आहेत. माझे जर तुम्ही व्हिडिओज बघाल तर मी नेहमी सांगतो की तुम्हाला कोणावर टीका करायची आहे किंवा कोणावर विनोद करायचा आहे तर तो बिलो द बेल्ट कधीही नसावा. रोस्टिंग या प्रकाराला, या जॉनरला तर मी अजिबात सपोर्ट करत नाही, कारण खूप खालच्या पातळीवर आणि खूप पर्सनल लेवलवर ते विनोद होतात. जे विनोद मी बाबांकडनं तर ते कधी बघितले नाही आहेत. मराठीतले आधीचे अनेक कलाकार बघा, अशोक सराफ सर असतील, लक्ष्मीकांत बेर्डे सर असतील, किंवा आत्ताचे भाऊ कदम सर आणि सगळेच हास्यजत्रामधले सगळे महारथी जे आहेत ते कधीही प्रशांत दामले सर, त्यांची नाटकं बघा, हे लोक कधीही बिलो द बेल्ट आणि लोकांच्या जाडेपणावर आणि बारीकपणावर, किंवा कोण टिंगू आहे किंवा कोण जास्तच काहीतरी अगली डगली आहे याच्यावर या लोकांनी कधीही विनोद केला नाही. त्यांचे सगळे सिच्युएशनल विनोद असायचे आणि तसेच असायला हवं असं मला सुद्धा वाटतं. बट ज्या प्रकारे सलमान खाननी ते सिच्युएशन हँडल केली की बाबा चल माझं नाव वापरून तुला 2 पैसे जर मिळत असतील तर आय एम हॅपी फॉर यू. आणि तेच नाही, जेव्हा प्रणितने सांगितलं की सर ती जुनी गोष्ट होती सर, आता माती टाका त्याच्यावर, तेव्हा सलमान खान बोलला की चला टाकली. पण तेव्हा सुद्धा त्यांनी हिंदी कॉमेडियनचं उदाहरण दिलं सलमान खानने, आणि सलमान खान बोलला की कपिल शर्मा किंवा कृष्णा किंवा तो सुनील ग्रोवर हे सगळे पण विनोद करतात आणि खूप छान विनोद असतो त्यांचा, पण ते अशा प्रकारचा विनोद करत नाहीत. सो शेवटी कसं आहे ना की आपणच त्यांची नावं वापरून जर आपलं घर चालवणार असू तर त्यांना सुद्धा तो मान द्यायला हवा. का? कारण आपण त्यांचं नाव एकदम मुळात का वापरतोय, कारण ते त्या लेवलला पोहोचलेले आहेत. आपण अजून 1/3 पण नाही आहेत कुठे, आणि आपण जर खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर असे कमेंट्स करणार असू, भाष्य करणार असू, तर ही गोष्ट प्रत्येकानेच, प्रत्येक युट्यूबरनी आणि प्रत्येक अशा युट्यूबरला सपोर्ट करणाऱ्या प्रेक्षकांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की ज्याला तुम्ही रोस्ट करताय किंवा शिव्या घालताय त्याच्या जागी स्वतःच्या एका नातेवाईकाला किंवा बहिणीला किंवा भावाला ठेवून बघा, किंवा स्वतःला ठेवून बघा. आणि जर लोक तुमच्याबद्दल असं बोलत असतील
तर तुम्हाला कसं वाटेल ते ऐकताना. तो या सगळ्या गोष्टी टाळाव्यात. बट सलमान खाननी ते प्रकरण सोडून दिलं आणि प्रणीतनी सुद्धा ते आशा करतो की याच्यातनं काहीतरी तो बोध घेईल आणि याच्या पुढे फक्त सलमान खान नाही तर कोणावरही असले विनोद करू नयेत. जरा स्वतःची डिग्निटी जपावी आणि प्रेक्षकांनी सुद्धा अशा ज्या रोस्टिंगला जातात तेव्हा मला तरी नाही पटत. तुमचं ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणाबद्दल, या रोस्टिंग बद्दल, या शिव्या देऊन विनोद करण्यावरनं, नॉनव्हेज जोक्स मारण्यावरनं काय तुमची प्रतिक्रिया आहे, तुमचे विचार काय आहेत हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. शेवटी कसे आपण मित्रांमध्ये आणि घरी या किती गोष्टी आपण काही बोलू शकतो एकमेकांना, कारण आपण तोंडावर बोलतो एकमेकांच्या. ज्याला तुम्ही टार्गेट करताय त्याच्या समोर जर तुम्ही ही हिंमत केलीत असे विनोद करायची तर मी तुमचं काय ते मर्दुमकी मी ऍक्सेप्ट करू शकतो. बट असं नाही, बिहाइंड द बॅक नाही. तुमची प्रतिक्रिया करवा. तुमची प्रतिक्रिया तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, तुमचे विचार काय आहे ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. सॉरी फंबलसाठी.